इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग. आता प्रवेश घेण्या ऑनलाईन पद्धत तुम्हाला कळाली, तर त्याचे कोणते-कोणते वेज आहेत, कोणते-कोणते मार्ग आहेत ते इथं पाहून घेऊया. ओके. प्रवेश घेण्याचे मार्ग, मुद्दा कोणता आहे ते चांगलं नीट लक्षात घ्या. ओके. चला. प्रवेश प्रक्रिया, एक दृष्टिक्षेप म्हणून एक पॉइंट आहे. मी इथं मुळात ह्या 3 गोष्टी तुमच्यासमोर सांगणं आवश्यक आहे. पूर्ण प्रवेश प्रक्रियामध्ये एक लुकआउट करून घेऊया, एक दृष्टिक्षेप टाकून घेऊया. काय म्हणते? उद्दिष्ट काय आहे या प्रवेश प्रक्रियेचं? इयत्ता 11वीचे म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची अधिकृत प्रणाली तुम्हाला इथं माहीत व्हावी. प्रक्रिया तुम्हाला माहीत होत आहे. 2 मुख्य मार्ग आहेत या प्रक्रियेमध्ये. प्रवेशासाठी प्रामुख्याने 2 पद्धतीचा वापर केला जातो. हे जे प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईनच आहे. बट याच्यात 2 पद्धतीने ऑनलाईन प्रक्रिया लागू होत असते. ऑनलाईन सिस्टीम ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवर आधारित आहे. ओके. ते पोर्टल किंवा ती वेबसाईट तुम्हाला माहीत होऊन जाईल. त्या संबंधित पोर्टल शिवाय इतर कुठल्याही माध्यमातून तुम्हाला ही प्रक्रिया करता येणार नाही. ओके. तर कोणते 2 मुख्य मार्ग आहेत ते मी आता म्हटलं, की या प्रक्रियेचे 2 मुख्य पद्धती आहेत, 2 मुख्य मार्ग आहेत. कोणते आहेत? एक आहे कॅप राउंड आणि एक आहे कोटा राउंड किंवा कॅप सीट आणि दुसरा आहे कोटा सीट. तर हे 2 मार्ग आहेत. या 2 मार्गाने तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे हेच प्रवेश मिळणार आहे. म्हणजे त्यालाच म्हणतात केंद्रीय प्रवेश, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. कॅपचा अर्थ नाव आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, याला म्हणतात कॅप सीट. आणि जो दुसरा आहे कोटा मीन्स मॅनेजमेंट कोटा असतो, विद्यालयाशी संपर्क साधून प्रवेश घेणं. हा. आता महत्वाचे नियम आणि अटी काय आहेत? मग या राऊंड मध्ये काय काय अटी आहेत ते लक्षात घेऊया. अर्ज भरणे सक्तीचे, सगळ्यांना अर्ज भरावा लागते. राऊंड कोणताही असू द्या तुमचा, तो अर्ज भरणं सगळ्याला कंपल्सरी आहे. कोणत्या मार्गाने प्रवेश घ्यायचा असेल, म्हणजे कॅप राऊंड न या किंवा कोटा राऊंड न या, कुठे बट अर्ज भरावा लागतो. ऑनलाईन अर्ज भाग 1 भरणं आणि भाग 2 भरणं बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणी करणं काय म्हणते बघा, महाविद्यालयातील सर्व प्रवेश त्याच वेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंदवले जातील. म्हणजे काय? प्रवेश झाला तुमचा, तर तुमचा प्रवेश झालाय म्हणून सुद्धा त्या पोर्टलवर दिसेल. त्या संबंधित शाळेमध्ये तुमचा प्रवेश झाला हे सुद्धा नोंद होत असते ऑनलाईनच्या पोर्टलला. म्हणजे तुम्ही प्रवेश घेतला की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहता येत असते, की माझा या संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश झाला की नाही हे सुद्धा तुम्हाला तपासता येत असते. त्याची पोर्टलवर नोंद होत असते, की या शाळेमध्ये एवढ्या विद्यार्थ्याची ऍडमिशन्स झालेली आहेत आणि एवढ्या जागा शिल्लक आहेत. ठीक आहे. दोन्हीही साठी संधी, म्हणजे काय, एक विद्यार्थी कॅप सीट साठी सुद्धा भरू शकतो आणि कोटा सीट साठी भरू शकतो. म्हणजे असं काही बंधन नाही की तो कोट्यातूनच भरावा. असं त्याला वाटत असेल की बाबा माझं टक्केवारीनुसार लागते की नाही, तर त्यावेळेस त्यानं कोट्यातून भरायचा आहे. पण असं काही बंधन नाही. कॅप राऊंड मधून पण त्यानं भरला तरी चालतंय. इकडून लागलं तर ठीक आहे, नसतं तर इकडून लागून जाईल. असं काय, तर मग दोन्हीसाठी संधी असणार आहे त्या विद्यार्थ्याला. कोणत्याही राऊंड मधून तुम्ही भरू शकता. या दोन्हीसाठी एकाच वेळीस अर्ज करू शकतो विद्यार्थी. वेगवेगळा अर्ज करायची गरज नाही. फक्त तुम्हाला तिथं ऑप्शन्स तसे सिलेक्ट करावे लागतात, की मी कोटासाठी सुद्धा अप्लाय करत आहे आणि कॅप राऊंड साठी सुद्धा अप्लाय करत आहे, असं तिथं ते ऑप्शन्स असतात, त्याला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रकारे ऍडमिशन घेण्याची संधी एकाच वेळेस उपलब्ध आहे. ठीक आहे. कॅप सीट्स, केंद्रीय प्रवेश जे आहेत, मार्ग एक जरा डिटेलमध्ये बघूया, की मार्ग एक जो आहे ऍडमिशनचा, म्हणजे कॅप राऊंड जे आहे ते कसे असतात सर, काय होत असते त्यामध्ये, काय नेमकं आहे डिटेल. तर मेरिट लिस्ट बाय सिस्टीम नुसार एक मेरिट लिस्ट मिळत असते आणि त्या मेरिट नुसार तुमचा प्रवेश किंवा त्या प्रवेशासाठी तुम्ही पात्र होता. भाग 1 भरल्याच्या नंतर भाग 2 मध्ये आपण काय करतो, प्रवेश महाविद्यालयाची लिस्ट देतो, पसंतीक्रम निवडणं असं म्हणतात त्याला. भाग 2 म्हणजे फक्त कॉलेजची यादी देणं. ओके. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे तिथं. आणि किमान 1 आणि कमाल 10, म्हणजे कमीत कमी 1 कॉलेज आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजची नावं तुम्ही तिथं त्या भाग 2 मध्ये देऊ शकता. जास्तीत जास्त 10 पेक्षा जास्त देता येणार नाहीत, निवडता येणार नाहीत. ठीक आहे. 1 2 3 4 5 5 द्या, 6 द्या, 7 द्या. हायेस्ट किती देऊ शकता, तर 10. ओके. तर हे झाला भाग 2 मध्ये होणारा प्रकार. बट हे झाल्याच्या नंतर जे कॅप राऊंड सुरू झाला, तो काय होतो, पसंतीक्रम निवडला. पसंतीक्रम म्हणजे सिस्टीमद्वारे अलॉटमेंट होते. म्हणजे तुम्ही तुमच्या टक्केवारीनुसार, मेरिटनुसार कोणत्या जे पसंतीक्रम दिलाय त्यातल्या कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही बसू शकता ते चेक केलं जाते. त्याला सिस्टीमद्वारे अलॉटमेंट असं होणं असं म्हणतात. आणि ते अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही संबंधित तुमच्या मेरिटनुसार एखादं पर्टिक्युलर कॉलेज तुम्हाला जर अलोकेट होत असेल, तर ते महाविद्यालय तुम्हाला अलॉट केलं जाते किंवा दिलं जात असते. महाविद्यालयाचं वाटप होतंय आणि शेवटला वाटप झाल्याच्या नंतर तुम्हाला तसा संबंधित मेसेज येऊन जाईल आणि तुम्हाला तिथं जाऊन प्रवेश निश्चिती करून घ्यायचं. हे असं प्रकार जाणं म्हणजे याला म्हणतात कॅप राऊंड किंवा कॅप सीट्सच्या माध्यमातून प्रवेश केला. ठीक आहे. पसंतीक्रम निवडणं, सिस्टीमद्वारे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर महाविद्यालय मिळते, महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणं, याला म्हणतात कॅप राऊंड.
ठीक आहे. आणि दुसरा मार्ग जो होता कोटा राउंड, याच्यामध्ये काय होत असतं, कोटाचा प्रवेश जो आहे याच्यामध्ये काय होते बेटा, मेरिट लिस्ट बाय सिस्टीम नाही करत, इथं ज्युनियर कॉलेज करते, ते संबंधित कॉलेज नुसार चालतंय. ठीक आहे. मागच्या ह्याच्यात काय होतं जरा पाहिलात का, मेरिट लिस्ट बाय सिस्टीम, ते सिस्टीमद्वारे अलॉटमेंट होत आहे. इथं नाही, कोट्यामध्ये काय होते, मेरिट लिस्ट कोणाद्वारे डिसाईड होत असते, ज्युनियर कॉलेज. इथं दिल्या का, महाविद्यालयाकडे ऑनलाईन लिस्ट दिली जाते आणि त्याच्यातून ते महाविद्यालय कोणाला घ्यायचं काय नाही ते महाविद्यालय ठरवत आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात कोटा चॉईस, किंवा विद्यार्थ्यांना कोटा चॉईसद्वारे पसंतीक्रम देता येईल. महाविद्यालय स्वतःच्या स्तरावर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करल, ते स्वतः तयार करल. तिथं यादी तुमची सिलेक्ट होते, शासन स्तरावरून कोटा राऊंड मध्ये किती विद्यार्थी आले ते सिलेक्ट होऊन जातात, बट त्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं त्याची यादी ते महाविद्यालय ठरवत असते, याला म्हणतात कोटा राऊंड. ओके. कोटा पसंती, कोटा चॉईसेस, महाविद्यालयाकडे यादी ऑनलाईन लिस्ट मिळत असते, त्यांना दिली जात असते, त्याच लिस्ट मधून ते ठरवतात संबंधित महाविद्यालय की कोण्या विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा आहे. महाविद्यालयीन गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जाहीर होते, ते लिस्ट मधून ती मेरिट लिस्ट बनवतात. अगोदर लिस्ट मिळते त्यांना, त्या लिस्ट मधून ते मेरिट लिस्ट बनवतात. कोण बनवतात, सिस्टीम नाही बनवत, कोण बनवतात, महाविद्यालय बनवते. मग ती महाविद्यालयीन मेरिट लिस्ट झाली आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं जर नाव असेल तर तुम्ही तुझं जाऊन प्रवेश निश्चित करायचा. नेक्स्ट पाहूया थोडक्यात आणि महत्वाचे मुद्दे जरा एकदा रिवाइज करून घ्या. मुद्दा काय आहे, निवड कोण करते, दोन पद्धतीने निवड होत असते विद्यार्थ्याची, एक तर सिस्टीम जे की सेंट्रलाइज प्रोसेस निवड करते आणि एक महाविद्यालय निवड करते. बट महाविद्यालय डायरेक्टली निवड करू शकत नाही, ही निवड करण्यासाठी त्याला जे एक ऑनलाईन यादी दिली जात असते ते सिस्टीमच देते. परत सिस्टीम मधून एक यादी मिळते आणि यादीमधून मग परत मेरिट लिस्ट बनवते, बट ते बनवण्यासाठी महाविद्यालय विचार करत असते, त्याला कोटा सीट असं म्हणतात. पसंतीक्रम द्यावा लागतो, किमान 1 ते 10 विद्यालय द्यावा लागतात. कोटा चॉईसद्वारे तुम्ही जे काही विद्यालय महाविद्यालय आहे तिथं पसंतीक्रम देऊ शकता. भाग 1 आणि 2, अर्जाचा भाग 1-2 भरणे सक्तीचे आहे. इथं पण ते भरणं सक्तीचे आहे. दोन्ही लक्षात घ्या. दोन्ही राउंड मध्ये तुम्हाला भाग 1 भाग 2 भरावाच लागतो. तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन, प्रत्यक्षात पुढे जेव्हा राउंड चालू होतील, रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया चालू होईल, डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया चालू होईल, त्यावेळेस तुम्ही बाहेर जाऊन, बाहेर कसं होतं बेटा, इंटरनेट कॅफेवर वगैरे की नाही तुमच्याकडून चार्ज घेतात ते, तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा त्या गोष्टी स्वतः करू शकता. फक्त तुम्हाला कोणत्या प्रकारे ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात, काय प्रोसेस आहे, हे सुद्धा आपल्या या चॅनलवर तुम्हाला माहिती होत राहणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.